अघोरी ही तांत्रिक साधना आहे. या पंथात अघोर या शब्दाचा अर्थ जे भयानक नाही किंवा अतिशय साधे असा होतो. अघोरी साधक चांगले वाईट, पवित्र अपवित्र किंवा सुगंध दुर्गंध यामधील भेद पूर्णपणे मिटवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या मते सर्व काही ईश्वराचाच अंश आहे. अघोरी साधू बहुधा स्मशानभूमीत राहतात. तेथे ते प्रेताच्या सानिध्यात साधना करतात, ज्याचा उद्देश मृत्यूची भीती पूर्णपणे घालवणे हा असतो. अघोर परंपरेचे आदिगुरु भगवान दत्तात्रय मानले जातात. आधुनिक काळात बाबा किनाराम यांना या पंथाचे सर्वात मोठे संत मानले जाते. हे साधू अंगाला चितेची राख फासतात आणि मानवी कवट्यांचा वापर अन्न किंवा पाण्यासाठी करतात. अघोरी विद्येचा मुख्य उद्देश मोक्ष मिळवणे आणि मानवी इंद्रियांवर विजय मिळवून दैवी शक्तीशी संपर्क साधणे हा असतो. अघोरी साधक सामान्यतः जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात आणि ते कुणाकडेही पैसे मागत नाहीत. अघोरीबद्दल समाजात अनेक गैरसमज आणि भीती आहे, ज्यामुळे या साधनेला अनेकदा वाईट समजले जाते. अघोरी साधू स्मशानात राहतात आणि प्रेताच्या सानिध्यात साधना करतात. सामान्य माणसांसाठी मृत्यू आणि स्मशान हे भीतीचे किंवा अशुभ प्रतीक असते. त्यामुळे ही जीवनशैली लोकांना भयानक वाटते. काही साधू प्रेतांचे मांस खातात किंवा मानवी कवटांचा वापर करतात. अशा क्रिया सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत किळसवाण्या आणि अनैसर्गिक मानल्या जातात, ज्यामुळे त्यांना वाईट ठरवले जाते. अंगाला चितेची राख फासणे, जटा वाढवणे आणि उग्र रूप यामुळे लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल आदरऐवजी भीती निर्माण होते. लोक अनेकदा अघोरी साधनेला करणी बाधा किंवा काळ्या जादू सोबत जोडतात. मात्र खऱ्या अघोरी साधकाचे लक्ष मोक्ष मिळवणे असते, कोणाचे नुकसान करणे नाही. थोडक्यात सांगायचे तर ही साधना अत्यंत कठीण आणि भयानक आहे, पण ती कोणाचे वाईट करण्यासाठी नसते. तरीही समाजाच्या नियमाच्या पूर्णपणे विरुद्ध असल्याने याकडे नकारात्मक दृष्टीने पाहिले जाते. अघोरी असल्याचा बनाव करून फसवणूक करणारे अनेक भोंदू बाबा समाजात वावरत आहेत. मूळ अघोरपंथ हा अत्यंत कठीण आध्यात्मिक साधनेचा मार्ग असला तरी सध्याच्या काळात त्याचा वापर लोकांच्या भीतीचा फायदा घेण्यासाठी केला जात आहे. अघोरी विद्येच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीचे काही प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. अलीकडेच अनेक गुन्हेगार इंस्टाग्राम आणि फेसबुकवर अघोरी जी राजस्थान सारख्या नावाने बनावट खाते उघडून लोकांची फसवणूक करत आहेत. ते AI वापरून भूतांचे खोटे फोटो किंवा व्हिडिओ तयार करतात आणि लोकांच्या मनात भीती निर्माण करून विधीच्या नावाखाली लाखो रुपये उकळतात. कौटुंबिक वाद, आजारपण, मूल न होणे किंवा गुप्तधन मिळवून देणे अशा समस्यावर उपाय देण्याचे आश्वासन देऊन भोंदू अघोरी लोकांकडून पैसे घेतात.
तुमच्या घरावर करणी झाली आहे किंवा तुमच्या कुटुंबावर संकट येणार आहे अशी भीती दाखवून ते पूजा किंवा विधी करण्यासाठी मोठी रक्कम मागतात. खऱ्या अघोरी साधक कधीही कोणाकडे पैशाची किंवा दागिन्याची मागणी करत नाही. ते सहसा प्रसिद्धीपासून दूर राहून आपली साधना करतात. ते जाहिराती करत नाहीत. ते अत्यंत साध्या आणि कठोर पद्धतीने राहतात. आलिशान आयुष्याची त्यांना ओढ नसते. अघोरी साधना ही हजारो वर्षाची परंपरा असलेल्या प्राचीन शैव संप्रदायाचं म्हणजेच भगवान शिवाची उपासना करणारा संप्रदाय एक भाग आहे. अघोरी विद्येची मुळे प्राचीन कापालिक आणि कालामुख संप्रदायामध्ये आढळतात, ज्यांचा उगम भारतात अंदाजे 4थ्या ते 8व्या शतकात म्हणजे सुमारे 1500 ते 1600 वर्षापूर्वी झाला होता. मध्ययुगीन विकास 10व्या ते 11व्या शतकादरम्यान या परंपरेने एक निश्चित तांत्रिक स्वरूप धारण केले. याला वाममार्ग साधना असेही म्हटले जाते. आज आपण ज्या स्वरूपात अघोरी पंथ पाहतो त्यांचं श्रेय 17व्या ते 18व्या शतकातील महान संत बाबा किनाराम यांना दिले जाते. त्यांनी वाराणसीमध्ये कृमिकुंड येथे अघोर पीठाची स्थापना करून या विखुरलेल्या परंपरेला संघटित केलं. पौराणिक कथानुसार अघोर विद्येचे आदिगुरु भगवान दत्तात्रय मानले जातात, जे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा अवतार आहेत. यामुळे श्रद्धाळू या विद्येला अनादी काळापासून चालत आलेली म्हणतात. थोडक्यात सांगायचे तर ही साधना तांत्रिक स्वरूपात 1500 वर्षाहून अधिक जुनी आहे, परंतु तिचे सध्याचे स्वरूप 300 ते 400 वर्षापूर्वी बाबा किनाराम यांनी पुनरुज्जीत केले आहे. अघोरी साधूकडे जादुई ताकद असते की नाही हे पूर्णपणे श्रद्धा आणि विज्ञानाच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अवलंबून आहे. प्राचीन ग्रंथानुसार कठोर साधना करणाऱ्या साधकांना अष्टसिद्धी प्राप्त होऊ शकतात. यामध्ये हवे तरंगणे, अदृश्य होणे, दुसऱ्याच्या मनातील ओळखणे किंवा शरीराचा आकार बदलणे अशा शक्तीचा समावेश सांगितला जातो. अनेक भक्त मानतात की अघोरी साधूंकडे अशा दैवी शक्ती असतात. अघोरी साधू प्रचंड थंडीत उघड्या अंगाने राहणे किंवा अनेक दिवस अन्न पाण्याशिवाय राहणे अशा क्रिया करतात. विज्ञानाच्या नजरेतून ही कोणतीही जादू नसून योग आणि ध्यानाद्वारे स्वतःच्या शरीरावर आणि मज्जासंस्थेवर मिळवलेल्या नियंत्रण आहे. अनेकदा अघोरी साधूंची वेशभूषा आणि त्यांची राहण्याची पद्धत इतकी उग्र असते की लोक त्यांच्याकडे पाहून संमोहित होतात. याला जादू समजले जाते, पण तो त्यांच्या व्यक्तित्वाचा आणि वातावरणाचा प्रभाव असू शकतो. आधुनिक विज्ञान कोणत्याही प्रकारच्या चमत्कारिक किंवा जादुई शक्तींना मान्यता देत नाही. विज्ञानानुसार निसर्गाचे नियम सर्वांसाठी सारखेच असतात आणि ते कोणीही मोडू शकत नाही. अघोरी विद्या स्वतःहून अंधश्रद्धा पसरवत नाही, पण तिचा वापर आणि त्याबद्दलचं अज्ञान समाजात मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. खऱ्या अघोरी साधनेचा उद्देश मोक्ष आणि स्वतःवर विजय मिळवणे हा आहे. मात्र समाजात त्यांचा संबंध
काळी जादू, वशीकरण किंवा पापपुण्य याच्याशी जोडला गेल्याने ही एक मोठी अंधश्रद्धा बनली आहे. भोंदू बाबा, अघोरी विद्येचे नाव सांगून तुमच्यावर कोणाची तरी सावट आहे किंवा विधी केल्याशिवाय संकट टळणार नाही अशी भीती दाखवतात. लोकांच्या मनात निर्माण झालेली ही भीतीच अंधश्रद्धेला खतपाणी घालते. लोक अनेकदा शॉर्टकट म्हणून किंवा चमत्कार होईल या आशेने अघोरी मार्गाकडे वळतात. ही मानसिकताच अंधश्रद्धेचा मूळ पाया आहे. विज्ञान आणि तर्कानुसार असे कोणतेही चमत्कार कोणाचे नशीब बदलू शकत नाही. महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा लागू आहे. अघोरी प्रथेच्या नावाखाली कोणाची शारीरिक किंवा आर्थिक पिळवणूक करणे, अघोरी कृत्य करणे हा गुन्हा मानला जातो. थोडक्यात अघोरी विद्या ही एक कठीण आध्यात्मिक परंपरा असली तरी समाजातील चुकीच्या समजुतीमुळे आणि काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे ती अंधश्रद्धा पसरवण्याचे साधन ठरली आहे. मित्रांनो, अशाच अनेक पडद्यामागच्या गोष्टी आणि सत्य जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच अवी पराडकर -N4C चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात शेअर करा आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा. धन्यवाद. जाना पड़ेगा शमशान.